मित्रांनो नमस्कार. आज आपण नेहमीप्रमाणे आलो आहे रेवणसिद्ध घाटामध्ये. आज सायकल पंक्चर झाली त्यामुळं आज गाडीवरून यावं लागलं. म्हणजे वातावरण बघा, आज तुम्हाला रेवणसिद्ध घाट नेमका कसा दिसतो या दिवसामध्ये. म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहेत, एकदम धुकं पसरलं आहे, शांत वातावरणामध्ये हा घाट कसा दिसतो हे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा, डोंगरावरती संपूर्णपणे धुकं पसरलेलं दिसतंय. अतिशय स्वच्छ असं वातावरण आहे, हवा चांगली आहे आणि हा सकाळचा नजारा. इथं आम्ही रोज येतो, उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये येत असल्यामुळं झाडी बघा, कोणाला वाटणारही नाही की आपण विटा या परिसरामध्ये आहोत. कधी काळी हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जायचा, परंतु आता मात्र या भागालाच निसर्गाचं देणं बघा. आणि नेहमीप्रमाणे हे हॉटेल जोशी इथं काही मेंबर्स बसलेत. आज बरेच मेंबर्स कमी झालेत. बहुतेक 4-5 मेंबर्स दिसत आहेत. बापू, फोन लागला नाही तुमचा? फोन लागला नाही. जोशी साहेब नमस्ते. राम राम. आज मला मी जोशी साहेबांनी मागच्या वेळेला पण तुम्हाला दाखवलं होतं की त्यांनी इथं तुरीचं पीक घेतले शेतामध्ये. यावेळी बघा, गेल्या वेळी कुठलंही खत न टाकता त्यांनी एवढी जबरदस्त तूर आणली होती. यावेळेला बघा, यावेळी मात्र प्रॉपर त्यांनी शेतीमध्ये लक्ष दिलं आहे. आणि ही तूर बघा, यावेळेला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन असणार आहे. हो, माग गेलो. आज मेंबर्स बघा, 1 2 3 4 5 सगळे मेंबर्स कमी. नेमकं काय वानगड आहे? हां, तुम्ही उशीर केला, आज उशीर झाला. तुमची पण आज दांडी यात्रा आहे का? नाही नाही नाही. दादा बघा, दादा मुंबईला जाणार आहेत आज, तरी सुद्धा हजर आहेत. संभाजीराजे तेवढे गेले आंब्याला, काय माहिती, पाहुणे आहेत कोणतरी. जोशी हॉटेलमध्ये थांबल्यानंतर आता परत आपण सुरू होतोय, म्हणजे वरती चाललोय तो रेवणसिद्ध घाट. बघा हे वातावरण. कोकणामधील अनेक दृश्य आपण बघतो, सोशल मीडियावरती येत असतात. आणि हे दृश्य बघा, तुम्हाला नेमका काय फरक वाटतो ते सांगा. चला, या बाजूला जर बघितलं, तलाव यावर्षी एकदम खडखडीत आहे. बाबूसाहेब चला. बघा, वातावरण असं आहे की अप्रतिम. म्हणजे इथून परत जाऊच वाटत नाही, इतकी गर्द झाडी बघा.
बारीकसा पाऊस झाला आहे आणि त्यात ही गर्द झाडीमध्ये धुक्याचं प्रमाण आज थोडंसं जास्त आहे. तसं पाहिलं तर गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पाऊस काहीच झालेला नाही आहे. आमच्या नेहमीच्या पहिल्या पायऱ्या इथून हा जुना रस्ता म्हणजे मूळ स्थानकडे जाण्यासाठीचा हा पायऱ्याचा रस्ता परत झाडीमध्ये हरवत चालला आहे. हा बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे, परंतु घाटातून आलं की या बाजूनं डायरेक्ट वरती जाता येतं. झाडी जे कमी असली किंवा झाडं तोडली तर अवस्था डोंगराची काय होते ते आपण बघतोय. अशा स्थितीत रेवणसिद्ध घाटानं मात्र आपलं रूप अजून जपून ठेवलं आहे. परंतु काही लोक या स्वर्गाहून सुंदर दिसणाऱ्या घाटामध्ये घाण करायला विसरत नाहीत. नेमकं त्यांना यातून काय मिळतं? निसर्गाचा अमूल्य ठेवा खरंच जतन करून ठेवायला हवा. परंतु आपल्यातीलच लोक या सुंदर घाटामध्ये घरातली घाण आणून टाकतात आणि अक्षरशः विद्रुपीकरण करतात. त्यामुळे थोडंसं वाईट वाटतं. गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतो. बहुतेक प्रॉब्लेम झाला आहे गाडीला. हा मूळस्थानकडे जाणारा रस्ता आणि हा आपण आज थोडंसं तुम्हाला मी संपूर्ण घाट दाखवायचं ठरवलं आहे. त्या पद्धतीनं संपूर्ण घाटाचं विहंगम दृश्य म्हणजे अतिशय सुंदर दिसणार असं दृश्य नेमकं आपण पाहणार आहोत. हे बघा, मी तुम्हाला सांगतोय की अतिशय सुंदर अशा या घाटामध्ये लोक अशा पद्धतीची घाण करतात. त्याचं वाईट वाटतं. हा बघा, कचरा जर बघितला तुम्ही तर अक्षरशः मन हेलावून जातं की निसर्गानं दिलेल्या या अमूल्य ठेव्यामध्ये अशी घाण करताना लोकांना जरासुद्धा काही वाटत नाही. आणि मित्रांनो, ही घाण पावसाळ्यामध्ये अशीच खाली वाहून जाते आणि परत जो ओढा विट्याच्या दिशेने जातोय त्यातूनच ही घाण परत विट्याकडे जाते. म्हणजे शहरामध्ये म्हणजे आपल्याच दारात येते. परंतु लोकांना समजत नाही. बघा, संपूर्णपणे ही घाण अशा पद्धतीने का टाकतात ते समजत नाही. गाडीचा प्रॉब्लेम झाला आहे. गाडी हळूहळू येते. उन्हाळ्याच्या वेळेला घाट जाळला जातो, तेही अत्यंत चुकीचं आहे. छोटी छोटी आलेली जी झाडं आहेत ती जळून जातात. त्यामुळं परत ती झाडं येत नाहीत आणि जेवढी उंच झाडं आहेत तेवढीच राहतात. काही वेळा त्यांनाही हानी पोचते. अशा पद्धतीचा हा घाट ओलांडून आपण वरती आलो आहे. काय दुःख बघा. खरंच आज वातावरण अतिशय सुंदर आहे. इथं आमचे परममित्र अजय पाटील यांचं घर बघा. मस्त फार्म हाऊस सारखं अगदी शेतात निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी
घर बांधून ठेवलं आहे. सुरुवातीला आपण रेवणसिद्धाला यायचो त्यावेळेला रेवणसिद्धाच्या जवळ काही हॉटेल्स होती, एका दुसरं छोटं हॉटेल्स, तिथं काहीतरी चहा वगैरे मिळायचा. परंतु आता मात्र रेवणसिद्धाला भक्तगणांची संख्या वाढत चालली आहे, त्यामुळं हॉटेलची संख्याही प्रत्येकानं व्यवसायामध्ये आपला बदल केला आहे. बघा अनेक हॉटेल्स आहेत, तर पुढच्या बाजूला सुद्धा काही हॉटेल्स आहेत. संपूर्ण धुक्यात आपण हरवून गेलोय आणि हा रस्ता वासुंबी आणि लेंगऱ्याला जातो. अक्कलबागमध्ये छोटासा निसर्गाच्या सानिध्यातून हाही रस्ता जातो. ही बस स्थानक. जुन्या आठवणींनी लक्षात राहिलेलं असं हे बस स्थानक. हे झाड हे खूप वर्षापूर्वीचं आहे. यांना अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले. भक्तगण आले की हमखास इथं थांबणार. आता मात्र हे कालबाह्य होत चाललं आहे, कारण प्रत्येकजण आपापल्या गाड्या घेऊन येते, त्यामुळं याचा वापर आता अतिशय कमी होतो. तर मित्रांनो, आपण बघतोय की अशा पद्धतीचा निसर्गाचा ठेवा म्हणजे रेवणसिद्ध घाट हा कोकणापेक्षा सुंदर असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि अशा या सुंदर ठिकाणी आम्ही रोज सायकलिंगसाठी येतोय. आज सायकलचा प्रॉब्लेम झाल्यामुळं आम्ही गाडी घेऊन आलो आहे, म्हणून तुम्हाला हा घाट कमी वेळेत दाखवता आला. तर नक्की या गोष्टीचा आस्वाद घ्या. सकाळी अशा सुंदर वातावरणामध्ये फिरायला या, मन प्रसन्न राहतं. आणि सायकलिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर सायकलिंगलाही तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा, कारण टोटल बॉडी फिट राहते आणि दिवसभराचा उत्साह कायम राहतो. मित्रांनो, आज तुम्ही रेवणसिद्ध घाट बघितला. तुम्हाला नेमकं या घाटाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद.